हे माझं नाव श्रीकांत गणपत देसाई. मी नितीन दादांचा काका आहे, सख्खे काका. तर आम्ही हा जी जागा घेतली तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे. तर अगदी येणे करण्यापासून आणि हे स्टुडिओ फाउंडेशनपासून आम्ही पहिली कुदळ मारण्यापासून आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि बरोबर अजूनही आम्ही आहोत इथे. पण आता दादांची ही परिस्थिती झाल्यामुळे हा स्टुडिओ शासनाच्या अंडर गेलेला आहे. तर शासनाच्या अंडर गेल्यामुळे आता आम्हाला असं वाटलं की गव्हर्नमेंटकडे गेलं आहे तर काहीतरी चांगलं होईल. पण तसं काहीही इथे काय आढळून येत नाही. उलट समस्या वाढल्या गेल्या. आता शासनाच्या अंडर जायच्या आधी आता ते NCLT म्हणजे NCLTच्या अंडर होतं. त्यावेळेला मी स्वतः आम्ही सगळे आमचे हे कामगार आणि आम्ही मिळून तो 1.25 वर्ष आम्ही स्टुडिओ चालवला आणि अगदी व्यवस्थित शूटिंग होत होत्या. लोक येत होती बघायला वगैरे आणि त्याच्या वेळच्या वेळी त्यांचं पगार देणं. आता पगार वाढवणं तर शक्य नव्हतं, पण त्यावेळेला जे काय होतं ते पगार देणं, वेळच्या वेळ पगार देणं, इलेक्ट्रिसिटीची बिलं भरणं, पाण्याची बिलं भरणं, हे सगळं आम्ही व्यवस्थित करत होतो आणि आम्ही त्यावेळेला आमच्या शूटिंग पण यायच्या. आता शासनाने घेतल्यानंतर शूटिंग पण नाही आहेत काही इथे. शूटिंग पूर्वी कसं 15-20 इन्क्वायरी आल्या तर त्याच्यातले 5-10 तरी शूटिंग व्हायच्या, पण आता एकही शूटिंग होत नाही इथे. त्याला आता कारणीभूत काय आहे, त्याचं कारण काय ते आम्हाला पण कळत नाही. आणि एवढे वर्ष हे लोक इथे कामं करत आहेत, त्यांचे जे जुने पगार आहेत. आता हे लोक का दादांना रिस्पेक्टफुली, म्हणजे दादांवरती ही परिस्थिती आली कसली, जी आर्थिक संकट आलं त्यांच्यावर ते आलं होतं, त्यावेळेला ते पण म्हणाले आता काका आपलं आता व्यवस्थित होईल, मी सगळ्यांचं व्यवस्थित करेन. पण काय आपण नियतीपुढे आपण काय बोलू शकत नाही. पण ते ह्या लोकांनी त्यावेळेला पण दादांना एवढा सपोर्ट केला आहे की ह्या पगारात राहूनसुद्धा समाधानाने त्यांच्याबरोबर खांदा लावून काम केलं आहे. आणि आता गव्हर्नमेंट आलं आहे, तर गव्हर्नमेंट आल्यामुळे काय त्यांना ही जागा तर गव्हर्नमेंट त्यांनी लिहून ठेवलं होतं की कोणाच्या बिल्डरच्या वगैरे खिशात जाऊ नये, म्हणून ही जागा शासनाने घ्यावी हा स्टुडिओ आणि व्यवस्थित रन करावं. तर शासनाने घेतला, नो डाऊट शासनाने घेतलं आहे, उलट चांगलं आहे. पण जी काही चालवण्याची, हा स्टुडिओ चालवण्याची जी हे आहे काय प्रथा आहे, जी काही सिस्टीम आहे त्यांची, ती बरोबर नाही आहे. आता तुम्ही जो जुना वर्कर आहे त्याला तुम्ही 300 रुपये आणि 350 रुपये देऊन पूर्वीपासूनच्या पगारातच ठेवताय. त्यांच्या भविष्याचा तुम्ही काय विचार करत नाही. आज महागाई याला पोचली आहे. त्या 300 रुपयात त्या माणसांनी काय काम करावं. 300 रुपये म्हणजे 9,000 रुपये फक्त महिन्याचे होतात. त्याच्यात त्यांनी काय करावं. तर आम्हाला वाटलं शासन आल्यामुळे त्याच्यामुळे काहीतरी सुधारणा होईल. त्यांचं उलटच होतं. काय ह्याला कसं काढायचं, त्याला कसं काढायचं, हेच त्यांचे धंदे सुरू झाले आल्या. आणि लोकांना त्यांनी काय पगार वाढवलेत, बाकीच्या लोकांची भरती पण केली. त्यावेळेला तुम्हाला टेंडर कुठे गेले, त्यावेळेला टेंडर तुमची टेंडर लागत नाही. आणि आता ह्यांचे पगार वाढवायला हे करायला आता ह्या लोकांना स्टाफला यांना न सांगतात डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टवरती. अरे त्यांना इन्फॉर्म पण करत नाही तुम्ही, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टवरती टाकलं. त्यावेळेला तुमच्याकडे टेंडर होतं, त्यावेळेला त्या बोर्डाच्या मीटिंगचं तुम्ही घेतलं का हा विषय? नाही ना, मग डायरेक्ट केलं तर तुम्ही. आणि दुसरं म्हणजे आता हे सिक्युरिटीचा जो आमचा एक सहकारी गेला आहे तरे म्हणून, तर तरेची आता ज्या गव्हर्नमेंटने तर काय, आम्ही जर आम्हाला मी इथे नव्हतो त्यावेळेला, मी पण बाहेर होतो, पण मला कळलं. मी त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सोमवारी इथे आलं. नंतर आमच्या स्टाफ, एक ठराविक स्टाफने मिळून वगैरे आम्ही त्यांना जे काय आर्थिक मदत करता येईल ते आम्ही केले. पण शासनाने काहीतरी करायला पाहिजे होतं बाबा. त्यांचा कोणतरी एक अधिकारी येऊन बाबा एक कन्सोलेशन म्हणजे एक आपण हे करतो, कंडोलन्स वगैरे आपण हे करतो, ते तरी त्यांनी येऊन बाबा त्यांना हे करायला पाहिजे. त्यांचं हे काय म्हणतो आपण करायला कोणतं, त्याचं तर काहीच नाही. नुसतं फोनवरती सांगतात हे असं करा तसं करा, तुम्ही तिकडे जाऊन या. अरे तुम्ही या ना. तर तुम्ही आम्हाला तर काय अधिकार ठेवले नाही, तर तुम्ही तरी या इथे आणि त्यांच्या घरी जाऊन आणि काहीतरी गव्हर्नमेंट मग तुमचं प्रोसिजरप्रमाणे पास होईल, हे होईल, तोपर्यंत त्याची फॅमिलीने काय करायचं. आता तुमच्या प्रत्येक प्रोसिजरला 3-3, 4-4 वर्षे जातात. हे आता हे 60-60 वर्ष ज्यांची झाले, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्ही
58 किंवा 60 वर्षे लोकांना तुम्ही कामावर ठेवणार नाही, बरोबर आहे. अरे पण कोणत्याही कंपनीत, कोणत्याही ऑफिसमध्ये ज्यावेळेला 60 वर्षाचा माणूस होतो, निवृत्त होतो, त्यावेळेला त्याचे जे काय हे असतात, ड्यूज असतात, त्याचे काय देणं असतं, ते तुम्ही कंप्लीट करा. ते स्वखुशीने जाशील ना, त्यांचं देणं आहे ते क्लिअर करा ना तुम्ही. ते कुठे राहायला मागतायत, ते तुम्ही क्लिअर करा. ते द्यायचं नावच नाही. नाही म्हणे आता तुम्ही NCLT-ने तुम्हाला सगळे ड्यूज दिलं. अरे याला काय अर्थ आहे? हे अशा पद्धतीने तुम्ही स्टुडिओ चालवताय. स्टुडिओचं इन्कम किती होतं तुम्ही आल्यापासून? स्टुडिओ इन्कम किती झालंय? 3-3 लाख 4-4 लाख रुपये तुम्ही मार्केटिंगवरती खर्च करताय आणि त्याच्यातून फायदा किती झालाय तुम्हाला? फक्त 13 आणि 14 लाख रुपये फक्त महिन्याला तुमचं इन्कम. अरे हा स्टाफचाच पगार तुमचा किंवा इथलाही खर्चच मिळून जवळजवळ 40-50 लाख आहे. मग तुमचं स्टुडिओ तोट्यात जाणार नाही तर काय? तो इन्कम वाढवण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलंय? इथल्या ज्या स्टाफने किंवा जे काय अधिकारी आहेत त्यांनी काहीतरी हालचाली केल्या पाहिजेत ना. तरी आता गव्हर्नमेंटनी काहीतरी त्यांना सुबुद्धी द्यावी आणि ह्यांचं या आमच्या स्टाफचं आणि या सिक्युरिटीचं करायला काहीतरी मदत, म्हणजे तुमच्या नियमाप्रमाणे मदत मिळालीच पाहिजे, हे आमचं ठाम मत आहे. बस.